नमस्कार मित्रांनो. हा थोडा उशीर झाला मला. आज असा एक विषय माझ्या समोर, म्हणजे आज एक असा प्रसंग घडला की आपल्या आयुष्यामध्ये हा पैसा किती महत्त्वाचा आहे. आता पैसा आहेच, महत्त्वाचं तर आहेचच, पण पैसा महत्त्वाचा असून आपले नातेही महत्त्वाची आहेत. पण पैशामुळे आज पैसा असा झाला आहे की नातेसंबंधही अ, कुठेतरी तुटू राहिलेत किंवा आता संबंधांनाही फाटे पडत चाललेत. आपण ह्या विषयावर बोलूयाच. आपला आजचा विषय आहे की पैशामुळे, म्हणजे पैसा आपल्याला गरजेचा आहे, पण पैशामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या नकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक गोष्टी, या दोन गोष्टींवरती आपण आपले आयुष्याचे पाऊल कसे टाकले पाहिजे. प्रथम आपण बोलूया नकारात्मक गोष्टींवरती. प्रथम आपलं कसं असतं की आपला प्रथम ते एक मोठा गोल आहे की मला आज असं झालं आहे की मला फास्ट मनी पाहिजे, मला लवकर पैसा पाहिजे, मला लवकर पैसा पाहिजे आणि मला काम पण कमी करायचं आहे त्या गोष्टीवरती. पण जर काम कमी करायचं आहे आणि पैसा लवकर पाहिजे, मग हे शक्य नाही. हां, मग तो माणूस काय करतो, तो व्यक्ती काय करतो की एक वेगळ्या अँगलमध्ये तो वेगळ्या दृष्टिकोनाने तो वागायला बघतो आणि बघतो की चल ना यार, पैसा इकडं नाही तिकडं भेटेलच, पण आपल्याला पैसा काढायचा. कारण की त्या व्यक्तीच्या गरजा सोडून त्याला लोकांना दाखवायचं की मी किती कसा काय आहे, ते माझ्याकडे किती पैसा आहे, माझ्याकडे गाडी आहे, हे आहे ते आहे. म्हणजे त्याला एक, आपण हिंदीमध्ये एक म्हण आहे, झुटी शान बोलू शकतो आपण त्याला. आता त्याच्यामध्ये सर्व गोष्टी प्राथमिकता बघायला गेलं तर तुम्ही शॉर्टकट, आपण सर्व, मी स्वतः, आपण सर्व मिळून बोलतोय की आपल्या आयुष्यामध्ये हा आता चॅप्टर जो चाललेला आहे की शॉर्टकट करून आपल्याला जर पैसा येतोय तर त्या शॉर्टकटने मला असं वाटतं की तो पैसा परत जाईल. पण ठीक आहे, पैसा जाईल तर जाईलच, पण तुम्हाला सुख समाधान कुठे भेटणार आहे त्या गोष्टी. जर एक साधारण व्यक्ती, जर एक नोकरी करणारा व्यक्ती आहे जो सकाळी 9 ते 6 त्याची नोकरी करतो आणि जेव्हा त्याला महिन्याचा पगार येतो, महिन्याच्या पगाराच्या अगोदरच त्याला जो व्यक्ती निर्व्यसनी आहे. आता व्यसन आणि निर्व्यसन या दोन गोष्टीमध्ये फरक. ज्या गोष्टीला व्यसन नाही, ज्या व्यक्तीला व्यसन नाही, तो व्यक्ती काय करतो, महिन्याभराचा त्याचा एक बजेटिंग सेटअप असतो की मला ह्या एवढे लागणार आहेत, मला गाडी खर्च एवढा लागणार आहे, माझा वैयक्तिक खर्च एवढा आहे, मला घरी एवढे द्यायचे आहेत आणि मला माझ्या पॉकेट मनीमध्ये माझ्या स्वतःसाठी वैयक्तिक पैसे एवढे ठेवायचे आहेत किंवा बँक बॅलन्स मला एवढं करायचं आहे. तो वेल सेटल असतो. आता राहिला व्यवसायिक व्यक्ती. आता व्यवसायिक व्यक्ती काय करतो, पैसा भेटला, पगार झाला की तो पहिला ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी पहिला तो जातो बारमध्ये किंवा जे काय त्याचे व्यसन असेल ते, तो पोटभर व्यसन करतो. त्याला माहिती आहे आज माझ्याकडे पैसा खूप आहे. तो उद्याचा विचार नाही करत की आज काय बाबा, मी आजचा राजा आहे, मी उद्याचं काय. मग तो उद्या परत काय करतो, आपल्या मोबाईलमध्ये मग चालू होणार, माझे डेबिट किती झाले, अरे बापरे काल एवढे पैसे गेले, अरे मी एवढे उडवले, मी एवढे खर्च केले, मी असं केलं तसं केलं. मग एवढा विचार करण्यापेक्षा ते काम करणं बाबा, व्यसन सोडणं. तुझ्याकडनं व्यसन सुटत नसेल ते काम कर. व्यसनासाठी तुझं आयुष्य बरबाद का करतोय. तुला पैसाही हवा आहे, सुखी हवा आहे, तुला व्यसनही हवं आहे. मग एक पॉसिबल नाही आहे, सर्व गोष्टी एकदम भेटणं पॉसिबल नाही आहे. राहिलं शॉर्टकट झालं. आता आजकाल एक ट्रेंड चाललेलं आहे की शॉर्टकट मनी कसा करावा. एक म्हणजे शॉर्टकट मनीबद्दल मला एक असं सांगता येईल की मी 10 मिनिटामध्ये 10 मिनिटाचं काम करेन आणि मला 1000-2000 रुपये लगेच भेटले पाहिजे. आहेत पण अशी कामं आहेत पण.
करतायत पण लोक, काही पोरं करतायत, व्हेरी गुड, चांगली मेहनत करतायत ते. पण त्याच्यामध्ये हळूहळू गुंतून त्या व्यक्तीला असं वाटतं की हळूहळू मी त्या गोष्टीमध्ये फसत चाललो आहे. आता मी फसत चाललो आहे तर मला कधी ना कधीतरी बाहेर पडणं आहे. आता आजकालच्या पिढीमध्ये ते रोलेट वगैरे सुरू झाले आहे, जुगार सुरू झालेलं आहे. म्हणजे हा पैसा आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी हा विचार केला नाही की माझ्या आयुष्यामध्ये जर माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत तर मी काम करतो, प्रति महिना 200 रुपयाची पॉलिसी काढतो, माझी मेडिकल पॉलिसी काढतो आणि माझ्या घरच्यांची काढतो, माझ्या आईची काढतो. म्हणजे तसे 1,000 रुपये मी साईडला काढतो आणि 1,000 रुपये साईडला काढून काय करतो की दर महिन्याला 1,000 रुपयाची पॉलिसी काढून मला माहिती आहे की माझं एवढं आहे, 1,000 रुपये मी बँकेत ठेवतो. आता मला हे सांगणं म्हणजे मी असं वाटतं की मी का सांगतोय असे सर्व की सर्वांना हे सर्व माहिती आहे, पण माहिती असून सुद्धा पण माणूस पैशामध्ये गुंतलेला आहे. अजून पैशामध्ये एकदम त्याचं मानसिक सुख आजकाल आपल्या व्यक्तीत म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य आता सध्याचं पैशामुळे आपलं मानसिक सुख, शारीरिक सुख कुठे ना कुठेतरी हलून गेलेलं आहे. आता हलून गेलं आहे तर आता हा थोडी की तुमच्या आयुष्यामध्ये पैसे येणार नाही, येतील. आता काही जण काही अशा काही जुगार खेळणारे व्यक्ती आहेत, त्यांना असं वाटतं की ते लॉटरी खेळणारे व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलतो. तर त्यांना वाटतं की मी एक 10 मिनिटामध्ये 20 रुपयाची लॉटरी खेळेन आणि लगेच मला 200 रुपये परत येतील. पण त्याला हेच कळत नाही, अरे बाबा ती मशीन आहे, ते कम्प्युटर आहे आणि कम्प्युटर ते तुला बरोबर बघते की तुला आज 200 रुपये दिले मी, पण तुझ्याकडनं मी एका हफ्त्यामध्ये 2,000 रुपये कसे काढायचे ते मला बघायचे. या माणसाला कळतच नाही का? जुगार तो नाद आहे, गॅमलिंग ॲडिक्शन आहे, व्यसन आहे, तो त्याला माहितीच नाही ना. आता नंतर झालं आपलं कौटुंबिक. आता कौटुंबामध्ये कसं होतं की काही घरांमध्ये एवढी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते की मी असे काही व्यक्ती पाहिजेत आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण आहेत, 10 रुपयाचा चहाही पियाला ना तरी ते लिहून ठेवणं, मी आज 10 रुपयाचा चहा पियाला रिक्षाला एवढे लागले, मला एवढे लागले, मला दिवसभरामध्ये एवढे पैसे खर्च झाले. जर मला आज दिवसभरामध्ये 1,000 रुपये खर्च झाले तर उद्या मी एवढे खर्च नाही करणार का, मला महिनाभर हे एवढं बजेटिंग करून ठेवायचं. आपल्या आयुष्याचं तर बजेटिंग आपण करून ठेवलंच नाही. खरं आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये बजेटिंग करून ठेवलंच नाही आहे, कारण की आपल्याला माहिती आहे बजेटिंग करण्यामध्ये काय होतं यार की त्यांना आज आपल्याला माहिती आहे की मला एवढे भेटणार आहेत आणि आपलं एवढं सगळं होणार आहे आणि मला ऑफकोर्स मी एवढा लाईफमध्ये सक्सेस होणार आहे, हे सगळं होणार आहे. पण माय फ्रेंड्स अँड फॅमिली, तुम्हाला एवढंच सांगणं आहे, मी पण आम्ही काही एकदम मोठा एंटरप्रेन्योर नाही आहे की मला सर्वच माहिती आहे. मी तुम्हाला दरवेळेला बोलतो की तुमचे सजेशन्सही मला लागतात आणि जसं माझ्या मनामध्ये काही प्रश्न, काही टॉपिक्स निघतात तर त्या टॉपिक्सवरती मी तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो विषय आला त्यानंतर कळलं की जिथे पैसा येतो तिथे संबंध येत नाही. हा खरा आणि एकदम लेखित दिलेलं म्हणजे एकदम मी आता सरळ सांगतो की खरंच आहे, जिथे पैसा येतो तिथे संबंध येत नाही. तुमचे संबंध चांगले मित्रांबरोबर आधी पहिला तुमचे संबंध एकदम चांगले असतात, मित्रमैत्रिणीमध्ये संबंध चांगले असतात आणि ज्या वेळेला उसने पैसे द्यायचं आणि घेण देण जेव्हा सुरू होतं आणि जेव्हा आपण देण्याची वेळ येते आणि ज्या वेळेला आपण ते चुकतो आणि तेव्हा समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला 4 शब्द ऐकायला लावतो तेव्हा आपल्याला वाटतं यार आपण नाही घेतले असतं तर बरं झालं असतं, पण आपण घेतलेत ना. आता आपण घेतले आहेत तर आपलं देणं आहेच आहे, पण घेतले आहेत तर तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, हां आपल्याला गरजा आहेत तर
काही लोकांना असतील, काही म्हणजे कंडिशनली त्यांनी घेतले असतील. पण विचार करून घ्या की जर मी ह्याच्याकडनं आता घेतले आहेत तर मी त्याला त्या वेळेला परत देणार आहे का नाही. जर मी परत देणार नसेल किंवा माझी हेल्प नसेल तर त्याला सरळ सरळ सांगा, बाबा माझा एवढं कालावधी आहे, तुला जर जमत असेल तर मला दे, नाही जमत असेल तर नको देऊ. आज प्रॉपर्टीवरून, आज घरामध्ये कित्येक घरामध्ये आज प्रॉपर्टीवरून असे विषय निघत आहेत. म्हणजे सख्खे भाऊ सुद्धा, म्हणजे नवरा बायको, भाव भावंड, हे सर्व हा पूर्ण जो खेळ आहे हा पैशाचा खेळ आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आता जगण्यासाठी खरंच पैसा लागतोय, मान्य आहे, पण सुख पण लागतंय. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर हसू लागतंय. तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या अवतीभोवती जेवढी लोक आहेत तुम्हाला जुळून राहिली पाहिजे, तुम्हाला एकत्र राहिली पाहिजे, ही मुठ्ठी एकत्र झाली पाहिजे की बा मला जेव्हा गरज लागेल त्यावेळेला मला धावून येणारे व्यक्ती आहेत. तशी माणसं पैशाने कमवता येत नाही. आता हा विषय एवढा गंभीर आहे की आता पैसा म्हणजे असा झाला आहे की जिथे तोंड खोललं, काही विषय निघाला, तिथे पहिला पैसा. पैसा येतोच येतो, पैसा येणारच आणि आयुष्यभर येणार. आणि आता पुढे तर पैशाशिवाय माणूस जगणारच नाही. मी तर सरळ असं, मला असं वाटतंय माणसाला जगण्यासाठी पण, राहण्यासाठी पण त्याला पुढे जाऊन, पुढे काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये असं होईल की जर पैसा आहे तर तुला सॅल्यूट आहे, तुझ्याकडे पैसा नाही आहे तर काय नाही. आज आपले मित्रमंडळी पण ऐकत असतील, बघत असतील, ती म्हण आहे ना हिंदीमध्ये, पैसा है तो कैसा है, पैसा नहीं है तो भाई तू जैसा है वैसा ही. काय गरज आहे, गरज कशाला आहे, तुमचा पैसा. असे काही मोठे मोठे उद्योगपती आहेत, ते ठोकून सांगतात का माझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे. नाही, जगतायत तर, खातायत, सर्व ऐशो आराम सर्व करतायत. पण आपल्या साधारण व्यक्ती कसं आहे की जसं त्याला एक 10,000वरून लगेच असं लाख रुपये, त्याला असं काही झालं, त्याच्या आयुष्यामध्ये लाख रुपये आले की तो तर अशी जंप मारतो आणि असं म्हणजे लोकांना पेढे वाटत सुटतो, भाऊ मी असं झालो, मला असं झालं, ताई हे झालं, ते झालं. अरे का करताय सर्व? शांत राहणं शिका. आयुष्यामध्ये प्रगती सर्व शांत, जसा आपला कालच झाला विषय, सर्व गोष्टी शांततेत होतात. पैसाही येतो, तुम्ही जेवढी त्याच्यावर मेहनत करणार आहात तो पैसा येणारच आहे. तुम्ही मेहनत करणार नाही आहात तर पैसे व्हॅल्यूच नाही आहे, पैसे तुमच्याकडे येणारच नाही, ऑफकोर्स येणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी शॉर्टकट करू, हे शॉर्टकट तुमचे टेम्पररी असतात, तात्पुरते असतात, तात्पुरते तुम्हाला सुख देतात. पण नंतर जेव्हा तुम्हाला ते दुःख द्यायला लागतात तेवढे ते दुःख जास्त असतात शॉर्टकटपेक्षा. निवेदन आहे आणि एकदम विनंती आहे तुमच्याकडे, आपला पैसा आपल्या आयुष्यामध्ये अशा ठिकाणी गुंतवा ज्या ठिकाणी तुम्हाला, जसं म्हणतो आपण, मी एक शेतकरी जसा पेरणी करतो त्याला कळतं की माझ्या 1 एकर शेतीमध्ये जर मी 1 एकर पेरणी केली आहे तर मला माहिती आहे 1 एकर पेरणीमध्ये मला पूर्ण 1 एकर मला प्रॉफिटमध्ये येणार नाही आहे, पण त्याच्याबदली एक 1/4 भाग तरी मला काहीतरी मला काहीतरी एक नफा करून देईल. आयुष्य पण तेच आहे ना. हात असे ठेवा, असे नाही. असे हात, मी असं म्हणत नाही की भिकारी हा शब्द नाही, चुकीचं समजू नका, अर्थ चुकीचा घेऊ नका. हात असे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या गोष्टीमध्ये चुकतोय, आपल्याला हेही माहिती आहे की आपल्या गोष्टीमध्ये
पैसा हा आपल्याला कुठेतरी हरवतोय. जर पैसा हरवत असेल तर जिंकण्यासाठी तुमच्या खिशामध्ये आज जर 100 रुपये आहेत तर ते 100 रुपये मी किती दिवस चालवावे? 1 दिवस, अर्धा तास, 1 तास का 1 मिनिट? निर्णय तुमचा आहे. त्याच प्रकारे आता तुमच्या आयुष्यामध्ये, आता सर्वांच्याच आयुष्यामध्ये पैसा हा आता एकदम गंभीर विषय झालेला आहे. तुमच्या आज आपल्या कामाकडे कोण लक्ष देत नाही. आज आपण किती मेहनत करतोय त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. आज आपण किती चांगले आहोत याच्यावर कोण लक्ष देत नाही. आज आपण लोकांना किती मदत केली याच्यावर लक्ष देत नाही. आज आपल्यावरती फक्त एवढंच लक्ष असतं, याच्याकडे एवढाच पैसा आहे, याच्याकडे हेच आहे, हा ह्याच क्वालिटीचा आहे किंवा हाच आहे, हे आहे, ते आहे, हे. आज सर्व गोष्टी पैशाने तोडल्या जात आहेत आणि ते आपण थांबवू शकत नाही. ते आपण थांबवू शकत नाही. पण मला एवढंच कळतं की जर ते आपण थांबवू शकत नाही तर स्वतःकडे येणारा जो पैसा आहे आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाढण्यासाठी, तो पैसा पुढे कसा कामाला येईल त्या गोष्टीचा विचार आज करणं गरजेचं आहे. जर आजच तो विचार नाही केला तर फ्युचर आपल्याला घासायला लागेल. आपलं आयुष्य घासून टाकेल तो आपल्याला असे हात नाही, मग असे हात करावे लागतात. आता आहेत, विचार करा. मी माझ्या गरजा कमी करतो, मी माझे काही कामाचेच नाहीत ते खर्च आहेत ते कमी करतो. साधं सिंपल लाईफ जगतो, पण चांगलं जगतो. कमी पैशांमध्ये मी चांगला आनंद घेतो. सर्व काही होऊ शकतं, पण मला पैसा टिकून ठेवायचा आहे. कारण की फ्युचरमध्ये, माझ्या भविष्यामध्ये मला कधी ना कधीतरी माझ्या घरामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडणार आहेत ज्या वेळेला मला लोकांकडे हात पसरायची गरज लागणार नाही. मी माझा समर्थक आहे, माझ्याकडे मी माझं सर्व करू शकतो. हा विषय माझ्या डोक्यात आला. आपण या विषयावरती उद्या अजून खूप काही बोलणार आहोत. तुम्ही असंच रोज माझे व्हिडिओ जे येत आहेत, आज थोडासा माझी तब्येत माझी बरी नसल्यामुळे, पण मी प्रयत्न करतोय की रोज तुमच्यापर्यंत सातत्याने मी तुमच्यापर्यंत रोज पोहोचणार आणि रोज संध्याकाळी आपल्याला या काय ना काहीतरी विषयावरती बोलायचं आहे. विषयावरती बोलायचंही आहे. तुमचंही प्रेम मला हवं आहे आणि मलाही माहिती आहे की जे लोक माझे व्हिडिओज बघतात त्यांना माझं भरभराटून प्रेम, माझं खूप 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 आभार. तुम्ही माझ्या या प्रवासाला माझ्या पाठिंबा देत आहे. जास्त काय बोलणार नाही. उद्या आपण परत भेटूया. एकदम हॅपी राहा, हेल्दी राहा, खुश राहा. एकदम आयुष्यामध्ये दुःख हे संपून टाका. दुःख असतील तरी दुःखाला सांगा माझा देव तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि ह्या गोष्टीला कधीच तडा पडणार नाही. ते बोलतात ना, मेरे दुःख के सामने मेरा भगवान सबसे बडा खडा है. आणि खरोखरच आहे. पैसा हा विषय चालूच आहे. पैसा हा विषय हा काही संपणार नाही आहे, आपलं आयुष्यभर संपणार नाही आहे. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला पैसा हा खर्च करताना किंवा आपल्याला पैसा वाचून ठेवायचा आहे ह्याच्यावरती विचार करायचा आहे. जास्त काय बोलणार नाही मी, एवढंच बोलतो. उद्या भेटूया. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.